जेव्हा आपण वैश्विक भविष्याचा विचार करतो त्यावेळी मानव केंद्रित दृष्टिकोन मध्यवर्ती असला पाहिजे असं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं। न्यूयॉर्क इथं झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या भविष्यासाठीच्या शिखर परिषदेत ते बोलत होते। शाश्वत विकासाला प्राधान्य देत आपल्याला मानव कल्याण, अन्न सुरक्षा आणि आरोग्य सुरक्षा या विषयांना महत्त्व द्यायला हवं असं त्यांनी सांगितलं। वैश्विक शांतता, सुरक्षिततेला दहशतवादाचा धोका आहे। त्याचवेळी सायबर, सागरी आणि अवकाश क्षेत्रातही नवे धोके निर्माण झाले आहेत असं पंतप्रधानांनी सांगितलं। मानवतेचं हित आपल्या सामूहिक शक्तीत आहे, युद्धभूमीवर नाही, अशी स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली। जब हम ग्लोबल फ्यूचर की बात कर रहे हैं तो ह्यूमन सेंट्रिक अप्रोच सर्वप्रथम होनी चाहिए। सस्टेनेबल डेवलपमेंट को प्राथमिकता देते हुए हमें मानव कल्याण, फूड, हेल्थ सिक्योरिटी ये भी सुनिश्चित करनी होगी। भारत में 250 मिलियन लोगों को गरीबी से बाहर निकालकर हमने ये दिखाया है कि सस्टेनेबल डेवलपमेंट कैन बी सक्सेसफुल। सक्सेस का हमारा यह अनुभव हम ग्लोबल साउथ के साथ साझा करने के लिए तैयार है। जगाच्या एकूण लोकसंख्येचा 6वा भाग असलेल्या भारताचा प्रतिनिधी म्हणून आपण इथे आलो आहोत असं पंतप्रधान यावेळी म्हणाले। 25 कोटी भारतीयांना गरिबीतून बाहेर काढत आम्ही शाश्वत विकास करून दाखवला आहे असं सांगत या क्षेत्रातला अनुभव आम्ही ग्लोबल साऊथमधल्या देशांशी सामायिक करायला तयार आहोत असं त्यांनी सांगितलं। जागतिक शांतता आणि विकासासाठी जागतिक संस्थांमध्ये सुधारणा आवश्यक, सुधारणाच प्रासंगिकतेची गुरुकिल्ली ठरेल अशी भूमिका त्यांनी मांडली। जागतिक कृती जागतिक महत्त्वाकांक्षेशी समन्वय साधणारी असली पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली। डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा लोकांना एकमेकांशी जोडणारा पूल असावा, तो अडथळा ठरू नये असं त्यांनी सांगितलं। आपल्याला असं जागतिक डिजिटल प्रशासन हवं आहे ज्यामुळे राष्ट्रीय सार्वभौमत्व आणि अखंडता अबाधित राहील असं पंतप्रधान या परिषदेत म्हणाले। भारतासाठी एक देश, एक कुटुंब आणि एक भविष्य ही आमची कटिबद्धता आहे असं त्यांनी सांगितलं।